अभिजित आबा पाटील यांच्या लोकप्रियतेमुळे माढा विधानसभा मतदारसंघात अभिजित आबा पाटील नक्की निवडून येणार. माने गाव गटाबरोबरच माढ्यातीलही म्हणू लागले, बदल हवा आमदार नवा. माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एकच भावना, आपण लढावे तर फक्त आणि फक्त तुतारीकडूनच. 245 माढा विधानसभा मतदारसंघात आता चांगली चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार पिता पुत्रा विरोधामध्ये संपूर्ण वातावरण असून संपूर्ण लोक मतदार त्यांच्या कूटनीतीला कंटाळले असून झालेल्या विकासाच्या नुसत्या बाता मारण्यामध्ये तरबेज असणाऱ्या विद्यमान आमदार व त्यांच्या पुत्राविरोधात आता आम्हाला नवीन आमदार निवडून द्यायचा आहे. या आमदारांनी आमच्या गावासाठी काहीही काम केले नाही, अशा काहीशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी दिल्या आहेत. पहा काय म्हणाले या भागातील नागरिक. मध्ये काय होईल नेमकं? अनेक जण इच्छुक आहे, ते कोणाचा वार आहे? बदल होणार, नवीन आमदार येणार. बर, पण आता यामध्ये विद्यमान आमदाराचं कामकाज कसं आहे, काय एवढं काय असं कामकाज नाही. बर, मग आता यामध्ये अभिजित पाटील असतील, मोहिते पाटील असतील, शिंदे बंधू तर आहेतच, विद्यमान आहेतच, परत साठे मॅडम असतील, ही यांचं कसं विचार पडतात तुम्हाला? आता सध्या अभिजितचं कार्य चांगलं आहे. बर, लोकांसाठी चांगलं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. नाही नाही, काय म्हणून चांगलं वाटतं म्हणजे? काय साखरेचा दिवसाचा प्रश्न होता शेतकऱ्याचा. बर, त्यांच्या ते कारखाना विठ्ठल आल्यामुळं लोकांना 4 पैसे ज्यादा मिळाले. त्याने तर गेला 3,000. त्याने दिलं आपलं लुट. बर, किती गेलाय? तर 150 टन गेलं. होय, बिल मिळालं का? बरं बरं, मग आता यंदा कोणाला आमदार करायला ठरवलंय? अभिजित पाटील. अभिजित पाटीलच का? आपल्या पंढरपूर तालुका आपल्या आता गाव आहे ती त्यांची, त्यांचं गाव आहे या मतदारसंघात. गाव आहे मतदारसंघ त्यामुळं. आणि का लोकांसाठी पळतो म्हणून आता बघितलं बरंच चांगलं काम. बर, काम चांगलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना मतदान करणार. गावात काय नाही, विकास काहीच सुद्धा नाही. आम्ही जो विरोधक असून काम आणून हे सगळे रस्ते बिस्ते आपणच आणले, पण स्वतः निधी खिचून आणून. बर, त्यामुळे आता नवीन चेहरा पाहिजे तुम्हाला. पाहिजे, तरुण आहे नक्की देणार. बोललं तसं काम चालू आहे. बर, काय वातावरण आहे माढ्यात? काय वेगळं होणार आहे म्हणून कळतंय आम्हाला. ओनली वन अभिताबाच येणार आहेत. बर, का हो? अभिजित पाटीलच का? कारण मी सध्या दारफळच आहे. मायापाशी माढा तालुका युवक अध्यक्ष पद आहे शेतकरी संघटनेचं. बर, मी प्रत्येक गावोगावी जातो, बर रस्त्याची दुरावस्था पाहतोय मी. बर, अहो मला काय म्हणायचं, या चालू आमदार असे म्हणतात की जे राहिलेलं काम आम्हीच करणार आणि जे केलेलं ते काम आम्हीच करणार. 35 वर्ष झालं बर, बबनदादा शिंदे असंच म्हणत निवडून आलेत. बर, असं अभिजिताबांचं एवढं सक्षम नेतृत्व आहे की अभिजिताबा डायरेक्ट जनतेशी संपर्क साधतात. बर. आता अनेक जण इच्छुक आहेत घेऊ. आता मोहिते पाटील असतील, परत अभिजित पाटील तर आहेत, शिंदे बंधू आहेत, साठे मॅडम आहेत, परत तिकडं मोडलेमची आपले कांबळे आहेत, ते एवढे नाहीत का सक्षम? अहो मला काय म्हणायचंय, बबनदादा शिंदे यांनी सांगावं की उसाला भाव मी एवढा देतो तेवढा देतो, काटा कुठेही करून या, ही करून या. बबनदादा शिंदेनी सांगावं. अभिजिताबांनी आमच्या गावात आल्यानंतर डायरेक्ट म्हणले अभिजिताबा की काटा कुठेही करून या. बर, तुम्हाला माझ्या काट्यात फॉल्ट दिसला 1,00,000 बक्षीस मी देतो, असं बबनदादा शिंदेनी म्हणावं. बर, मग आता मग काय, मग त्यांचं मग काय विषय, दर कसा दिला त्यांनी? मग काय नाही तर अभिजिताबांनी गेल्या वर्षी दर 3,000 रुपये दिला व बबनदादा शिंदेनी दर किती दिला याचं जाहीर करावं ना. बर, आणि पुढल्या वर्षीचा बी बबनदादा शिंदेनी दर जाहीर करावा. अभिजिताबांनी 35 रुपये दर जाहीर केला. मग बबनदादा शिंदेनी चालू आमदारांनी दर का जाहीर केला, ऊसाचा दर का जाहीर केला नाही? आता मला काय म्हणायचं आहे, माझा ऊस केवडला गेला, माझ्या जोडीदाराचा ऊस विठ्ठलला गेला, तर त्याचा काटा क्लिअर आणि माझ्या ऊसाचा वजन कमी. माझा ट्रॅक्टर भरला की 22-23 टन आला आणि त्या आमच्या जोडीदाराचा 25-26 टन ऊस आला, वजन आलं. मग त्या तुम्ही करा ना, विचारात घ्या ना की काटा कोण मारतोय कोण नाही. बर, मग आता ही निवडणूक आहे ती आमदारकीची आहे. मग आता आमदार कोणाला म्हणून निवडणार आता? ओनली अभिजिताबा पाटील. बर, त्यांना निवडणार. हो, अभिजिताबाने आमच्या भागात भरपूर केलेले आहेत. बर, मग काही असं मला सांगावं की बबनदादा शिंदे आणि आमदार पुत्रांनी कुठला कार्यक्रम केला तरुण पोरांसाठी किंवा जनतेसाठी? आता इथं या भागामध्ये पाण्याचा एक विषय, परत बेरोजगारीचा मोठा विषय आमच्या निदर्शनास आला. तर मग इथं कसं, मग आता बेरोजगार तरुण भरपूर आहेत की इथं, मग बेरोजगारांसाठी सांगावं आमदारांनी. कुठली MIDC काढली किंवा कुठलं कॉलेज काढलं त्याचं उत्तर मला द्यावं.
मग आता अभित पाटील तर तुम्ही म्हणताय खरं, पण आता या भागात कसं मग काय कसं काम करणार? अभिजित पाटलांनी आम्हाला तरुण पोरांना शब्द दिला की मी आमदार झाल्यानंतर माड्यामध्ये कॉलेज आणि MIDC काढतो म्हणून आमच्या तरुण पोरांना शब्द दिला, म्हणून त्यामुळे आम्ही अभिताबांच्या पाठीमागे राहणार आहे. बर. आणि विशेष म्हणजे अभिताबांनी पुढल्या वर्षीचा भाऊ उसाचा आत्ता जाहीर केला ना 3500 रुपये. बर. चालू आमदारांनी दर जाहीर का केला नाही, त्याचं उत्तर आम्हाला द्यावं. बर. मग आता तुम्ही ज्येष्ठ आहे, तरुण आहे, एवढे तुम्ही एवढ्या वेळा मतदान केलं, एवढ्या वेळा 6 वेळा तुम्ही निवडून दिले आमदारांना. मग आता अनेक जण इच्छुक आहेत, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणू शकाल? कारण ती म्हणजे काही विकास करू शकणार नाहीत का? नाही, अभिताबाशिवाय कोणी विकास करू शकणार नाही, कारण अभिताबा हा गरीब घराण्यातून आलेले आहेत. बर. हा. मग आता ती बाहेर तालुक्यातलं व्यक्ती आहे, ती कसं देतं आमदार होईल? बाहेर तालुक्यातला असू दे ना, आपल्या तालुक्यातला आपण बघितला ना देऊन. बर. आता दुसऱ्या संधी द्यायची आहे? हो, दुसऱ्या 100% संधी देणार आम्ही तरुण पोरं. अहो, दुसऱ्या तालुक्यातला आम्ही उमेदवार देऊन, तुम्ही म्हणता दुसऱ्या तालुक्यातला, आपण आपल्या तालुक्यातला दिलाय. 35 वर्ष झालं. माड्यात रस्ता नीट आहे का? एखाद्या तरुण पोरांसाठी हे आहे कॉलेज आहे का? तरुण पोरांसाठी रोजगार निर्मिती आहे का? नुसता तुम्ही कारखाना उभा राहिला म्हणजे हे केलं का तरुण पोरांसाठी? कारखान्याच्याच मुद्द्यावर बोलतेत, पाण्याच्या प्रश्नावर बोलतेत. पाणी कुणी आणलं? उजनी धरणाची निर्मिती कुणी केली? त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे ना. बाळासाहेब ठाकरेचं सरकार, शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेस उजनी धरण झालेलं आहे. त्याचं श्रेय बबनदादांनी घेतलेलं आहे. ती जनतेला कळू द्या ना, कुणी पाणी आणलं कुणी नाही. पाण्याच्या मुद्द्यावर बोलतेत. पाण्याच्या मुद्द्यावर बोलले ही दादा, तर रस्त्याची दुरावस्था काय केली त्याचं उत्तर द्यावं मला. आता यंदा तुम्ही उमदे नेतृत्व अभिजित पाटील यांच्या पाठीशी उभं आम्ही राहणार. अभिजित आबासाहेब पाटील यांचेच आम्ही करणार, मला नेतृत्व म्हणून पाहणार आहे. बरोबर. येणारा आमदार तेच होतील असतो मला हो, 100% खात्री देतो तुम्हाला मी. अभिजित आबाच ओनली वन फिक्स आमदार होणार. काय माढा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे काय? सध्याच्या परिस्थितीमध्ये आमदार नवीन पाहिजे आता. बर. जुन्या त्याच व्यक्तीला बर सत्ता देऊन उपयोग होत नाही. बर. एक नवीन नेतृत्व आलं पाहिजे तरुण. बर. कोण आहे असं? आता अनेक जण उभारणार आहेत. मोहिते पाटील असतील, अभिजित पाटील असतील, साठे मॅडम असतील, शिंदे तर आहेतच. कुणाला आमदार? बर. अभिजित पाटील का हो? वेगळं व्यक्तिमत्व वाटतं कारखान्याच्या बाबतीमध्ये. आता मी काही शेतकरी नाही, तरी पण येतील जातील पुढे येतील. आता निवडून आल्यावर फिरतील. आता सुरुवात केलेली आहे त्यांनी ह्या महिनापासून. आता कसं आहे, माढा मतदारसंघामध्ये त्यांची गाव आहे, त्याच्यामुळे संबंध कसा येणार नाही. मतदारसंघात गाव असल्यामुळे संबंध थोडेफार केलेले आहेत बी. पण आता कसं आहे, एकच व्यक्तीला किती दिवस ठेवायचं? 30 वर्ष झालं आता. त्याच्यामुळे नवीन नेतृत्व पाहिजे ना तालुक्याला. बर. पण केलेलं आहे, नाही असं म्हणता येत नसतं. बर. पण नवीन नेतृत्व पाहिजे, उमदं नेतृत्व पाहिजे. उमदं नेतृत्व, नवीन तरुण आहेत, पसंती देत आहे. बर. ते होतील आमदार? मग तिकीट कुठल्या पक्षाचं मिळेल, काय मिळेल? बर. कुठल्या पक्षात उभं राहावं असं वाटतं तुम्हाला? ते आपण जरी म्हटलं आमच्या पक्षातून, तर पक्षाने त्यांना देतील, त्याच्यावर त्यांचं ते ठरवतील. किंवा अपक्षही असतील, अपक्ष असतील तरी बी आपण त्यांच्या पाठीशी राहणारच आहोत. आहे आरक्षणाचा मुद्दा कसा, ओबीसी आणि गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा सोडवणं गरजेचं आहे. त्यांना कुठंतरी न्याय मिळालाच पाहिजे. त्यांना सांगू बाबा, तुम्ही विधानसभेमध्ये हे मुद्दे मांडा. बर. सोडवतील म्हणजे काय, ते प्रयत्न तर करायला पाहिजे ना. त्यांना सांगू आपण की समजा ते चुकून निवडून आले तर त्यांना आपण बोलू शकतो की तुम्ही हा प्रश्न उपस्थित करा तिथं विधानसभेमध्ये. बर. निवडून आले तर तुम्ही ते प्रश्न मांडायला तुम्ही मागणी करणार त्याची? म्हणजे निवडून येतील का असे सक्षम उमेदवार? परिस्थिती आहे तशी निवडून येण्यासारखी त्यांची. बर. अशा या परिस्थितीमध्ये म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती नेमकी आहे? कारण अनेक जण इच्छुक आहेत. काय तुम्हाला कोणाचं नेतृत्व पडतंय? अभिजित पाटील असतील, परत शिवतेज मोहिते पाटील असतील, बबनदादा शिंदे तर आहेतच, त्यांचे सुपुत्र आहेतच, साठे मॅडम आहेत. नेमके कोणाचे तुम्हाला विचार पडतायत? आता सध्या तर कसं आहे माहिती आहे का, आम्ही आता 2-4 ठिकाणी अभिजित आबा पाटलांच्या सभेला गेलो. बर. आता सध्या तर सगळीकडे म्हणजे गर्दी म्हणा किंवा काय ते त्यांचा जे प्रतिसाद आहे लोकांचा, ते अभिजित आबा पाटलांनाच आहे सध्या स्थितीला. बर. आणि त्यांचं कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक कार्यकर्त्याशी घरोघर जाऊन भेट देते ते, त्यांच्याशी चर्चा करते ते. आणि काय काम आहे की डायरेक्ट फोन त्यांना केल्यानंतर त्यांचं काम केलं जातं त्यांच्याकडे. बर. त्यामुळं सध्या त्यांची चर्चा आमच्या इथं भरपूर आहे. का
हो पण आता त्यांच्याकडे एवढं हो का, कारण आता विद्यमान आमदार तुमचे कामं करत नाहीत का, विकास कामं करत नाहीत का? पहिल्यांदा सुरुवातीला केलेलं आहे आमदार साहेबांनी काम, पण आता सध्या जवळजवळ आता आमच्या इकडे बघितलं तर रस्त्याची कामं बघितली आमच्या इकडे भागात, कुठला आता कुठला आम्ही गाव? धारफळ भागामध्ये बर आमच्या इथल्या जवळजवळ सुलतानपूर रोड जवळजवळ हा नाही आता 30 वर्षाचे 35 वर्ष झालं आमदारकीलांच्या, अजून ती रोड झालेला नाही. नुसता मंजूर आहे म्हणते, ती रोड कुठं जातोय आम्हाला माहित नाही. बर का पण तुम्ही आता एवढं म्हणजे 6 वेळा तुम्ही त्यांना निवडून दिलं या भागातून, या मतदारसंघातून, तरी पण एवढी कामं करायला असावी काय? आता ती काय झाले, रोड मंजूर आहे म्हणते, आम्ही लोक सगळे रोडची वाट बघतो नुसतं कधी होत ती. त्यानंतर आम्ही त्याच्या विरोधात तक्रारी पण केलेली आहे त्या रोड विषयी, परत त्यांना सभेत बोललोय सुद्धा आम्ही, ती रोड झालेला नाही अजून. पण ती आता होईल, ह्या निवडणुकीला होईल, पुढल्या निवडणुकीला होईल म्हणून नुसतं ते आम्हाला फक्त सांगितलं जाते. पण अजून तरी काय ती रोड झालेला नाही, मातपूर रोड झालेला नाही. आता मंजूर आहे म्हणते अजून बी, पण अजून बी त्याचं काही काम झालेलं नाही. त्यांचं म्हणणं तर असं आहे की माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पूर्ण विकास कामं पूर्ण केली, ती कुठलीच कामं ठेवली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. वारंवार सांगतात ते. नाही भरपूर कामं त्यांची आता पेंडिंग आहेत. रस्त्याच्या बाबतीत म्हणलं तर आता आमच्याकडे गाड्या आहेत, आता आम्ही भाड्याने गाड्या देतो, आता प्रायव्हेट गाड्या सारख्या आमच्या गाड्यांची कामं निघते ती. आता प्रत्येक गाड्याला सारखा खर्च आमचा, का तर रस्ते चांगलं नाही तर कुठले इथं जाताना सस्पेन्शन जात नाही. आता आरोग्याविषयी तर आहे सुविधा त्यांचं, आता इथे जरा थोडं नेत्रालय वगैरे आलेलं आहे, तेवढंच दुसरं काय. तो आता आम्हाला डायरेक्ट सोलापूरला जावं लागतंय. आणि एक दिवशी आम्ही इथं सरकारी दवाखान्यात पेशंट आणला होता, आम्हाला अँब्युलन्सला फोन करून 108 इथं समोर असताना अँब्युलन्सला फोन करून आम्हाला अँब्युलन्स नाही म्हणली, त्याचा ड्रायव्हर नाही म्हणली, किंवा आतमध्ये डॉक्टर नाहीत म्हणली. एक इतका सिरियस पेशंट होता, शेवटी त्या एका माणसाने त्याच्या प्रायव्हेट गाडीत पेशंट टाकून सोलापूरला घेऊन. तशी आम्ही आता अभिजित आबा पाटलांच्याच पाठीशी उभा राहणार आहे सगळे का हो? आमच्या कार्यकर्ते. का तर आम्हाला नवीन काम होण्याची आम्हाला गरज आहे सध्या, असं कामं करावी असं आम्हाला आशा आहे त्यांच्याकडून की कामं होते. बरं, म्हणजे काय नेमकं एखादं म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा अशी का, कारण आता मोहिते पाटील आहेत की गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही मोहिते पाटलांना मतदान केलं, यंदा बी द्या तुम्ही निवडून. पण ह्या वेळेला पण कसं माहिती का, आता मोहिते पाटलांनी सुद्धा आमच्या भागात म्हणजे भरपूर काय काम अजून तर का आमच्याकडे दिसत नाही त्यांचं सध्या तरी. कारण आता झाल्यापासून तर अजून परत काही इकडे दौरा पण नाही आहे त्यांचा. तसं अभिजित आबा पाटील सारखं माड्यामध्ये येतात, आले की फोन करतात, कार्यकर्त्यांना बोलून घेतात, काय तुमच्या अडीअडचणी विचारतात, आणि अडीअडचणी असेल तर ती दूर करतात आमच्या. पूर्णपणे सर्वांगीण विकासासाठी सक्षम आहे असं वाटतं अभिजित पाटील. पण काय आता इथं कसा म्हणजे जे आहे ते परिस्थिती, जरांगे पाटील फॅक्टर असो किंवा तुतारीचं फॅक्टर असो म्हणलं जातं, मग अभिजित पाटील कुठल्या पक्षातून उभारणार आहेत? आता ते कुठल्या पक्षात जातील त्यांच्या पाठीमाग आम्ही आहेच. बरं, म्हणजे अभिजित पाटील जिकडे तुम्ही तिकडे, पक्ष जरी उभा राहिले तर आम्ही आहेच. अभिजित पाटील यांच्या पाठीशी आहे. हो. बरं, मग पुढचा आमदार कोणाला? अभिजित आबा पाटील. संघामध्ये अतिशय जरा हे चालू आहे, कारण का प्रत्येक उमेदवार येणार आहे, प्रत्येक जण तो सांगणार आहे, परंतु आपल्याला काय पाहिजे की गोरगरिबाचं कल्याण झालं पाहिजे याच्यामध्ये. आता जे काय थोडी इतर मागासवर्गीय आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांना कुठेतरी नोकरी संधी दिली पाहिजे. अतिशय वाईट परिस्थिती आहे सध्या मुलांची, बेरोजगारी. तर आम्हाला कुठंतरी मुलांना शिकले पाहिजे, आमची मुलं शिकलेली आहेत भरपूर, त्यांना कुठेतरी काम मिळलं पाहिजे. बरं, मग आता या मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत, मोहिते पाटील असतील, अभिजित पाटील असतील, शिंदे बंधू तर आहेत, साठे मॅडम आहेत, कोणाचे विचार पडतात आणि कोणाला आमदार करा असं वाटतं तुम्हाला यंदा? आता कसं आहे बघा, फक्त भाजप सोडून कुठल्याही पक्षात गेलं तरी चालतंय. ते कुठल्या पक्षात जावं, कुठला उमेदवार कुठल्या पक्षात जावं, काय तुतारीमध्ये गेलं तरी चालतंय. कोण म्हणजे यापैकी चारपैकी कोण, पण नाव सांगितलं नाही तुम्ही? कसं आहे, अभिजित पाटील जरी तुतारीमध्ये गेलं ते येणारच. आमदार केला, पण कसं आहे होतं माहिती आहे का, खासदारकीचं वेगळं झालं, पण आमदारकीचं म्हणजे आज जिल्ह्यात तालुक्यापुरता झालं ना. म्हणजे हक्काचा पाहिजे आपल्याला. मग कोण सक्षम कोण वाटतं हक्काचा? आता सक्षम जर त्याने तुतारी घेतली तर बरंच झालं. कुणी घेतलं पाहिजे? अभिजित पाटलांनी. बरं, अभिजित पाटीलच का? हाय जरा तळप नेतृत्व आहे, चांगला आहे, बघू यंदा त्याला संधी देऊन बघू आपण यावेळेस. जर त्याने आपलं काम केलं तर बरंच झालं. बरं, आता शिंदे बंधूंना एवढं वर्ष दिलं, त्यांना बी यंदा द्या. त्यांना बी आता केलं, आता पण दिले की त्याने, पण कसं आहे सर असं आमच्यातल्या म्हणजे माणसांना कुठं कामाला लावलेलं नाही त्याने आमच्यापर्यंत. आमच्या गोरगरीब मुलांना कुठं लय वेळ गेलो आम्ही, प्रयत्न केले, घरोघर जाऊन आपलं रोजरोटी मागून खाणारे माणसं आहेत, परंतु त्याने आमचा काय तर विचार केला पाहिजे की ह्या लोकांना कुठंतरी काम मिळालं पाहिजे. हे आमची अपेक्षा आहे, बाकी काय ना. कोणी जरी आलं तरी आमची अपेक्षा काय की आमच्या मुलांना कुठंतरी काम मिळलं पाहिजे. उमेदवार उभा राहा, उमेदवार कसं आहे माहिती आहे का, आता ठरलेलं नाही अजून त्यांचं कसं आहे, मग ते ठरलं ते आपण बघू. हा आपलं मत आहे. कोणाला पण कोणाला असा द्यावं असं वाटतंय? आता कसं आहे माहिती आहे का, हे
अभित पाटील जे आहेत का हम्म. त्यांना संधी देऊन बघावी. बर बघू काय म्हणतात ते, बर वाटतील जरा तसं ते आहेत बर आहे जरा सगळ्यांच्या. निवडणुकीचं वातावरण आहे, काय काय चाललंय माढ्या मतदारसंघामध्ये, काय कोणाचं वातावरण आहे? बर अहो बाकीची बी उभारणार होती की मोहिते पाटील येते, बाकीच्याच काय विषय नाही. बर सगळी उभारणार होती, त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मोहिते पाटील असतील, शिंदे बंधू मोहिते असतील. पाटलाचं काय नाही माहित आपल्याला, पण शिंदे बंधूंचं काय कामाचं बर काय विकास कामं केलीत का त्यांनी? काय रस्तं करायचं 2 वर्षात खराब लगेच रस्ता आता ते योगा त्या केलेत, पण खराब रस्ते 2 वर्षात लगेच खराब रस्ता होत असतो. कुठं बर खड्डे हे बर बर ऍक्सिडेंट होत्यात जास्त. मग आता मोहिते पाटील, अभेद पाटील, परत शिंदे आणि साठे मॅडम उभारणार होती, त्यांच्याबद्दल काय मग कसं मत आहे तुमचं? अभिताबाद बद्दल 1 नंबर मत आहे आपलं. बर त्यांनाच का द्यावं, त्यांनाच काय आमदार करावं? नवीन चेहरा. बर नवीन चेहरा हा यंदा बदलायचा आहे, बदलायचा आहे. चेहरा बदलायचा आहे यंदा. बदलायचा. बर काय विकास काम काय करू शकतील, कसं काय करू काही शकतील ना. विश्वास आहे का तुम्हाला विश्वास आहे 100%. मतदारसंघात तरी? मतदारसंघात रोडच्या एक समस्या, बर फक्त नंतर कॉलेजचे एक तरुणाईचं बेरोजगारीचं कॉलेजचं, फक्त MIDC. बर मग ही सगळ्या समस्या तुम्ही जे अभिजित पाटील यांचं नाव घेताय ते सोडवू शकतील? सोडवू शकतील. बर मग यंदा कोणाला आमदार करणार तुम्ही? अभिताबाद. बर साठे मॅडम आहे ती, काय कोणाचा विचार पडते तुम्हाला, कोण आमदार व्हावं असं वाटते पुढच्या वेळेस? आम्हाला आता अभिजिताबा पाटील आमदार व्हावा असं वाटतं. बर का हो, कशामुळं काय? आणि आता बाकीचे आहेत ते की अजून? माढा तालुक्यात सगळ्यात जास्त ऊसावर राजकारण होत आहे बर आणि त्यासाठी आबांचा कारखाना आहे, बर दुसऱ्या इतर इच्छुकांचा हा कारखाना नाही. बर मग त्या आता मग कसं आता इथं मोहिते पाटील बी आहे ती मागच्या काही पहिला तुम्ही दिलं की निवडून आता मोहिते पाटील यांना? नाही, मोहिते पाटलांना खासदार केलेलेच आहेत ना आपण. आता आमदार बी आम्हीच करायचं केलंय काय? आता. आता आमदार बी करायचं काय त्याला? पण एकाच घरात सगळे जाऊन उपयोग नाही ना. पण बर बर चेहरा दुसरा पाहिजे. हा, नवीन चेहरा पाहिजे आणि फ्रेश चेहरा अभिजिताबा आहे. बर बर आमदारचं कसं काय कामकाज आहे काय? नाही, कामकाज त्यांचं आमदारचं बरोबर होतं अगोदर, पण रणजित भाई आल्यापासून ते सगळं कामकाज बिघडलंय. बर बर मग आता काय मग कुणाला आमदार करायला ठरवलं तुम्ही? अभिजिताबा. बर त्यांनाच काय करावं नेमकं, काय कशा मुद्द्यावर तुम्ही म्हणताय? नाही, सगळ्यात मोठा प्रश्न ऊसाचा आहे ना. बर. त्या ऊसाचं राजकारण आजपर्यंत 30 वर्ष जे राजकारण चाललंय बर. ते ऊसावरच चाललेलं आहे. बर ती न निवडण्याची काय कारण आहे की? नाही, निवडून आबा येणार 100% येणार. नाही आबा येतील, पण शिंदे न निवडण्याची काय कारण आहे की? ठीक आहे, ऊसाच काय आहे ना. बर काय किती दर आहे उसाला? अभिजित पाटील यांनी किती दिला ऊस? अभिज पाटलांनीच कुंडी फोडली, नाहीतर आजपर्यंत 2200-2400च्या वर कुणीही भाव दिला नव्हता. अख्ख्या बर. सोलापूर जिल्ह्यातच दिला नव्हता. बर अगोदर किती होता जर? 2200-2400. बर. ते आता ह्या वर्षी अभिज पाटलांनी हा. 3500 रुपये जाहीर केलाय. बर जाहीर केलाय. हा, बर आणि ते येणार पण. बर ऊस दर दिल्यामुळं शेतकरी सुखवले असं तुमचं म्हणणं आहे? शेतकरीचे आनंदच आहे. आणि महिलांसाठी त्यांनी खेळ पैठणीचा बर. हा राबवला. आम्ही आमच्या गावात सुद्धा राबवलाय. बर तर प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावरती बर. एक आनंद जे आम्ही पाहिला बर. ते कधीच पाहिला नव्हता. या 30 वर्षात कधीच पाहिला नव्हता. बर आजपर्यंत आम्ही आमदार बबनदादा शिंदेलाच निवडून दिलं. आजपर्यंत रेकॉर्ड बर. आहे. इथून पुढंच की अभिजिताबांना आम्ही देणार. बर अन्याय म्हणजे ऊसाच्या बाबतीत झाला. बर काय जाताना काय उसाच्या बाबतीत काय झाला? ऊस नेताना गावगावचं जे 4 पुढारी आहेत त्यांचं हा ते ऊसाचं राजकारण जास्त करतात. दादांपेक्षा सुद्धा बर ऊसाचं राजकारण तेच बर. गावगाव पुढारी जास्त करतात. होय त्यांचा सामान्य लोकांना त्रास जास्त होतोय. बर असं आहे. मग आता यंदा चेहरा बदलायचं तुमचं म्हणणं आहे? 100% बदलणार.